पूजेमध्ये वापरलेल्या फुलांचे भरपूर उपयोग आज आपण बघणार आहोत। असे उपयोग एकदा करून बघा, सर्वजण पाहतच राहतील। बऱ्याच वेळा पूजेमध्ये वापरलेलं साहित्य, फुलं आपण कचऱ्यामध्ये फेकतो किंवा पाण्यामध्ये वाहतो। दोन्ही पद्धती चुकीच्या आहेत। पाण्यामध्ये वाहल्यामुळे अगदी प्रदूषणाचा धोका आहे आणि कचऱ्यामध्ये तर अगदी आपण पूजेच्या साहित्याचा अपमानच करत आहोत असं आहे। आणि याला ठेवून तरी काय करायचं असा आपल्या समोर प्रश्न असतो। पण वापरलेल्या फुलांचे भरपूर उपयोग तुम्ही घरामध्ये करू शकता, जेणेकरून तुम्हाला नवीन वस्तू बनवता येतील, तुमची अवघड कामे सोपी होतील। त्यासोबतच याची खूप चांगली विल्हेवाट लागते आणि त्यासाठी ना बघा काय काय करायला हवं, कसं वापरायचं, काय सर्व डिटेलमध्ये शेअर करणार आहे। वाळलेली फुलं असतील, ओली फुलं असतील किंवा इतर साहित्य असेल, कसं वापरायचं ते आपण डिटेलमध्ये बघणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आवडल्यास मित्रपरिवारासोबत शेअर करायला विसरू नका। तर यासाठी बघा इथे मी काही वाळलेली आणि ओली फुलं घेतलेली आहेत। त्यासोबतच तुमच्याकडे दुर्वा असतील, हराळी असेल किंवा इतर काही पूजेमध्ये वस्त्रमाळा असेल तर ते देखील कसं वापरू शकतात ते आपण बघणारच आहोत। त्या अगोदर आपल्याला जी फुलं आहेत वाळलेली किंवा ओली ती वेगवेगळी करायची आहे। आणि वाळलेली फुलं मी अगोदर इथे अशा प्रकारे थोडीशी तोडून काढत आहे। फुलं कशी वाळवायची तर बघा, फुलं जी आहेत ना तर फक्त आपण पूजेमध्ये वाहिलेलं जे सामान आहे ते एखाद्या ताटामध्ये मोठ्या किंवा काही असं खाली अंथरून त्यावरती हे टाकायचं। उन्हामध्ये 1-2 दिवस चांगलं वाळू द्यायचं। आणि तुमच्याकडे ऊन येत नसेल किंवा वाळवायला वेळ नाही तर काय करू शकता, तर तवा गरम करायचा किंवा एखादं भांडं गरम करायचं। ओली फुलं तोडून किंवा ते अशा पाकळ्या वेगळ्या करून त्यावरती टाकायची आणि अगदी एखाद्या चमच्याने हलवत राहायचं। आपण गॅसवरती देखील त्यांना चांगलं सुकवू शकतो, वाळवू शकतो। खूप छान लवकर ते वाळतात, असे क्रिस्पी होतात, कुरकुरीत होतात। दोन्ही पद्धती तुमच्यानुसार तुम्ही करू शकता। आता इथे बघा वाळलेली फुलं काही मी तोडून घेतली। त्यानंतर ओली फुलं आपल्याला इथे अशा प्रकारे फ्रेश फुलं थोडीशी तोडून घ्यायची। फक्त इथे आपल्याला पाकळ्या वेगळ्या करायच्या आहेत। माझ्याकडे इथे शेवंतीची किंवा झेंडूची फुलं होती ती मी वापरली। तुमच्याकडे जी फुलं असतील ती तुम्ही वापरू शकता। हराळी असेल तर ती देखील चाकूने किंवा आपण कात्रीने कट करून बारीक इथे ठेवायची आहे। ओली असेल तर ओल्या ह्याच्यामध्ये, वाळलेली असेल तर वाळल्याच्या ह्याच्यामध्ये। आणि त्यानंतर ना इथे बघा दुसरी एक वाटी मी घेतली। त्यामध्ये आपल्याला ना थोडीशी अशी वाळलेली फुलं घ्यायची आहेत, त्याच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत आणि त्याला हातानेच थोडंसं चोळल्यासारखं करायचं आहे। वाळलेलं आहे त्यामुळे लवकर हे बारीक होतं। आणि त्यानंतर ना आपल्याला अर्धा चमचा घ्यायचा आहे कापूर। कापूरच्या 2 वड्या बारीक करून यामध्ये टाका। आता हे मी थोडं प्रमाणात बनवत आहे। तुम्ही जास्त फुलं घ्यायची, म्हणजे जेवढी तुमच्याकडे आहेत वाळलेली ओली त्याचं तुम्ही बनवू शकता। भरपूर असं दररोज बनवायची गरज नाही, एकदाच बनवून ठेवलं तरी तुम्ही याला भरपूर दिवस वापरू शकता। आणि फुलांना कसं वापरायचं हा पहिला उपयोग हा दाखवत आहे मी। अजून असे बरेच उपयोग आपण बघणार आहोत। ज्याप्रमाणे तुम्हाला फुलांचा वापर करायचा असेल त्याप्रमाणे तुम्ही करू शकता। आणि त्यानंतर ना माझ्याकडे इथे आता गुढीपाडवा झाला तर त्यासाठी आणलेला इथे वाळलेला लिंबाचा पाला आहे। म्हणजे ओलाच आणला होता तर 2 दिवसात तो चांगला वाळला। लिंबाचा पाला अगदी घराच्या आजूबाजूला कुठेही मिळतो। लिंबाचा पाला घ्यायचा, त्याला देखील थोडंसं वाळवायचं किंवा ओला असेल तो ओला वापरा, दोन्ही तुम्ही वापरू शकता। त्यानंतर ना याला असं थोडंसं बारीक करायचं, यामध्ये टाकायचं कापूर, फुलांच्या पाकळ्या आणि वाळलेला लिंबाचा पाला मी असा बारीक करून घेतला। एखादी जुनी प्लेट, दिवा असं काही घेऊ शकता आणि त्यामध्ये आपल्याला हे सर्व टाकायचं आहे आणि याला थोडंसं असं आपण जाळणार आहोत। घरामध्ये तुम्ही जर याला जाळलं ना तर बघा तुम्हाला ना खूप छान याचा घरामध्ये सुगंध पसरलेला दिसेल। त्यासोबतच खूप छान घरामध्ये हे रूम फ्रेशनरचं काम करतं। बॅड स्मेल रिमूव्ह होते। कापूर जाळल्यामुळे घरामध्ये एक पॉझिटिव्ह एनर्जी फील होते। घरामध्ये मच्छर, कुबट वास येत असेल ते देखील निघून जातात आणि ना भरपूर छोटे छोटे चिलट कीटक असतात ते देखील घालवण्यासाठी मदत होते। आणि ना खूप छान हे असं वाळलेलं आहे तर जळतच आहे। थोड्या वेळातच कसं हे अर्धवट जळतं आणि अर्धवट याचा धूर होतो, त्यामुळे याचा चांगलाच धूर पसरतो आणि याचा रिझल्ट आपल्याला इन्स्टंट मिळतो। वेगळं असं करण्याची गरज नाही, केमिकल नाही आणि अगदी आपल्या वापरलेल्या फुलांचा छान वापर देखील होतो। आणि अगदी बघू शकता खूप छान अर्धवट असं जळाला आणि त्यानंतर ना आता बघा धूर निघत आहे। हे तुम्ही करून बघा, याचे भरपूर फायदे तुम्हाला मिळतील। त्यासोबतच अगदी तुम्हाला समाधान वाटेल की पूजेमध्ये वापरलेल्या साहित्यांचा आपण योग्य वापर केला। त्यानंतर ना बघा आपल्याला इथे लागणार आहे एक कढई, भांडं, पातेलं असं काही घेऊ शकता। त्यामध्ये आपल्याला 1 ग्लास पाणी घ्यायचं आहे किंवा हे कमी बनवायचं असेल बनवू शकता, जास्त बनवायचं असेल जास्त पाणी घ्या आणि एखाद्या बॉटलमध्ये भरून ठेवलं तर अगदी पुढचे 6 महिने तुम्ही याला वापरू शकता। एवढा चांगला याचा फायदा होतो। तर या पाण्यामध्ये बघा मी कडुलिंबाची पानं टाकलेली आहेत। इथे ओली पानं असतील, फ्रेश पानं तरी चालतात। पानं टाकायची, काही बारीक करून टाकली तरी चालतात। आणि एक औषधी वनस्पती आहे, फ्रीमध्ये मिळते कडुलिंब, त्यामुळे तुम्ही सहज याला वापरू शकता। त्यानंतर फुलांच्या काही पाकळ्या घ्यायच्या, पाण्यानुसार कमी जास्त या पाकळ्या घ्यायच्या। जास्त झाल्या तरी चालतं, कमी झाल्या तरी चालतात, एवढं काही मोजमापाची गरज नाही। त्यानंतर याला गॅसवरती ठेवायचं, चांगलं 1-2 उकळी येऊ द्यायच्या। यामध्ये बघा पाण्याचा कलर बदलू द्यायचा आणि खूप छान सुगंध यामधून येत आहे। आणि त्यासोबतच गॅस आता आपण बंद केलेला आहे। त्यानंतर आपल्याला
एखादं छोटं कोणतंही भांडं घ्यायचं आहे ज्यामध्ये आपण पाणी गाळून घेऊ शकतो आणि त्यानंतर पाणी पूर्ण लिक्विड हे गाळायचं आहे. पाण्याचा कलर बघा किती चांगला आलेला आहे, वासही खूप छान येत आहे. तर यामध्ये आपण थोडासा कापूर टाकणार आहोत. पाण्याच्या प्रमाणानुसार यामध्ये आपल्याला कापूस आणि मीठ टाकायचं आहे. इथे बघा कापूर मी थोडासा टाकला, एक वडी बारीक करून टाकली तरी चालतं. त्यानंतर मीठ एक पूर्ण मोठा चमचा भरून मी यामध्ये टाकणार आहे, कारण की मीठ एक निर्जंतुक करण्यासाठी खूप कामी येतं. त्यासोबतच इथे बघा आपल्याला मीठ टाकून याला चांगलं व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि हे लिक्विड तुम्ही वापरू शकता. फरशी पुसण्यासाठी खूप छान घरामध्ये सुगंध पसरेल. कोणत्याही केमिकलचा वापर न करता फरशी चांगली स्वच्छ होईल आणि त्यानंतर छान वासही घरामध्ये येईल, कारण की या लिक्विडचा वास खूप छान येतो. त्यासोबतच बघा केमिकल पासून आपण दूर राहू आणि पैसे देखील वाचतील आणि आपल्या पूजेमध्ये वापरलेल्या साहित्यांचा आपल्याला छान वापर करता येईल. त्यानंतर फरशी पुसण्याच्या पाण्यामध्ये बघा अशा प्रकारे लिक्विड टाकायचं आणि दररोज जशी आपण फरशी पुसतो तसं पुसू शकता. नक्की ट्राय करून बघा. मला तरी नेहमी मी याचा वापर करते. खूप छान आहे. एकदा करून बघाल तर नेहमीच तुम्ही अशा प्रकारे फुलांचा वापर कराल. त्यानंतर ना बघा आता इथे ना आपण एक घेतलेला आहे टिश्यू पेपर. तुम्ही इथे कॉटनचा पातळ कपडा घेतला तरी चालतं किंवा कागद इतर कोणता वापरला तरी चालतं. काही तुकडे याचे घ्यायचे आणि ओली फुलं जी आहेत, फ्रेश फुलं, ती आपली या टिश्यू पेपरवरती, कपड्यावरती किंवा कापसावरती किंवा साध्या कागदावरती टाकायची, पाकळ्याच्या टाकायच्या आणि त्यानंतर अशा प्रकारे याला दाबायचं. पातळ यासाठीच कागद, पेपर, कपडा वापरायचा की हे व्यवस्थित बनतं. त्यानंतर ना बघा काही पाकळ्या टाकून मी याला असं थोडंसं दुमडून घेतलं, दाबून घेतलं. त्यानंतर ना आपल्याला इथे खलबत्त्याने किंवा एखाद्या जड वस्तूने याला थोडं दाबायचं आहे, जेणेकरून पाकळ्या थोड्याशा तुटतील आणि आपण इथे जे म्हणजे पेपर, टिश्यू पेपर किंवा कपडा, कापूस जे पण वापरला आहे ना, तो पाकळ्यांच्या म्हणजे ते मॉइश्चर जे असतं, ओलावा जो असतो, त्याने तो पूर्ण असा ओला होईल, भिजेल. त्यामुळे असं दाबून घ्यायचं आणि बघा हे चांगलंच ओलसर झालेलं आहे. त्यानंतर ना इथे आपल्याला जसं आता मी 2-3 हे तयार केले, तर तुम्ही अगदी भरपूर तयार करू शकता. म्हणजे घर किती छोटं मोठं आहे, किती तुम्हाला वापरायचं आहे, यानुसार तुम्ही याला बनवू शकता. भरपूर बनवून एकदाच डब्यामध्ये भरून ठेवलं तरी चालतं. त्यानंतर बघा असे गोळे जरी केले तरी चालतात. फक्त थोडंसं हे कसं पाकळ्या अशा चांगल्या आपण थोड्याशा अशा म्हणजे त्यामधील रस काढला पाहिजे. त्यासाठी त्याला थोडंसं खलबत्त्यामध्ये किंवा असं एखाद्या जड वस्तूने थोडंसं त्याला दाबायचं, म्हणजे तो पूर्ण कापूस, टिश्यू पेपर ओला होतो. आणि घरामध्ये ना याला तुम्ही जसं रूम फ्रेशनर सारखं वापरू शकता. घरामध्ये तुम्ही हे ठेवा, कुठेच तुमचा कुबट दमट वास येणार नाही. कपाटामध्ये फक्त कपड्याला कलर लागणार नाही याची खात्री करा. त्यासोबतच मी वॉशिंग मशीनच्या तिथे देखील ठेवते. जसं तुम्हाला घरामध्ये जिथे गरज वाटेल तिथे ठेवायचं, म्हणजे खूप छान घरामध्ये सुगंध राहतो, वास कुबट दमट निघून जातो. त्यानंतर ना आता इथे बघा जसं आता वाळलेली फुलं आहेत, तर हे सर्वांनाच माहीत आहे, भरपूर जण आपण करतो देखील. वाळलेली फुलं घ्यायची आणि अगदी आपल्या घरामध्ये कुठे कुंडी असेल किंवा कुठे माती असेल तर त्या ठिकाणी पाकळ्या अशा थोड्याशा खोलून टाकायच्या. अगदी आपण नवीन रोपं तयार करू शकतो आणि खूप छान घरच्या घरी फुलं सुगंधित आपल्याला मिळू शकतात. नक्की करा. मी तर नेहमी अशा प्रकारे चांगला रियूज करते. तुम्ही कशा प्रकारे फुलांचा रियूज करता मला कॉमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.